तर राम मंडळी, सर्वांचं स्वागत आपल्या बेदळ्या कट्ट्यामध्ये. मी तुमचा रतन महाराज. आणि आजचा आमचा दिवस म्हणजे अतिशय सुंदर दिवस आणि आनंदाचा दिवस. कसं काय तर याचं महत्त्वाचं कारण असं आहे की दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी रामजन नगरीमधून या ठिकाणी आषाढी वारीसाठी आमच्या गावाचे वारकरी संप्रदाय सर्वजण जातात, आम्हीही जातो. आणि अशा पद्धतीनं सर्वजण जर पाहत असाल या ठिकाणी निघालेले आहेत. तो काय तिकडं पाहू शकता तुम्ही सर्वजण की आमची लांबजणाचे वारकरी संप्रदाय हा मोठं या ठिकाणी. तर नेहमीप्रमाणे सर्वजण निघालेले आहेत. काही जण निघाले तिथं बघा इकडे पाहत असाल तर देवाचं दर्शन घेऊन सर्वजण अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी दर्शनासाठी माऊलीसोबत थोडासा वेळ म्हणजे 21-22 दिवस घालण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण निघालेलो आहोत. परंतु मी जरा मागून जाणार ही माझी शोकांतिका आहे, कारण माझा टायपिंगचा पेपर असल्यामुळं मी 9 तारखेला या ठिकाणी रात्री निघणार आहे. पुण्याला गाठ होणार आहे मित्रांनो. तर ही जी 2-3 दिवस आहेत ती तुम्हाला ब्लॉग भेटणार नाही, परंतु तुम्ही गेल्याच्या नंतर नक्कीच तुम्हाला मोठा ब्लॉग या ठिकाणी तुम्हाला बनवून दाखवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. सकाळी या ठिकाणी संप्रदाय आमचं पाहू शकतो तुम्ही मोठे आयशेअर या ठिकाणी केलेले 18 ते 20 माणसं अशा पद्धतीने अतिशय मोकळं आणि सुटसुटीत वातावरणामध्ये सर्वजण आम्ही जाणार आहोत. तर मी मागून जाणार असल्यामुळं, नाहीतर मी सोबत राहिलो असतो तर या ठिकाणी बरेच जण तुम्ही जर पाहत असाल तर प्रत्येकाची फॅमिली या ठिकाणी वाट लावायला आलेली आहे. त्यांनी आल्या प्रत्येकाची फॅमिली तरी त्या या ठिकाणी काशीनाथ मामा आम्हाला वाट लावायला आलेले आहेत. राशा पट्ट्या इकडे हो बघा सुंदर आपलं गाव संतुबी आले या ठिकाणी. तर अशा पद्धतीने सर्वजण आले आहेत वाट लावायला. तुम्ही पाहत असाल तर एक जण म्हणजे गाडीमध्ये बसलेले आहेत. अतिशय म्हणजे या ठिकाणी आम्ही आता इथून जाणार आहोत. मी यांना वाट लावून दिल्याच्या नंतर 9 तारखेला रात्री जाणार आहोत. आणि माऊलीला भेटण्यासाठी एवढी आतुरता राहते आमची सालभर की तुम्हाला तर माहीत असेल का आता हा क्षण जी सोहळा राहतो ती पुन्हा कधीच भेटणं शक्य नसतं. त्यामुळे तिथं आम्ही जातच असतो. तर ह्यावर्षीही भरपूर असं जण या ठिकाणी निघालेले आहेत. पाहतात आपल्या हनुमान मंदिरामध्ये या ठिकाणी पाहू शकता इथूनच निघतो आणि आल्याच्या नंतर इथंच आम्ही उतरत असतो. असा हा आमचा प्रवास अतिशय जोरदार असं चलत असतो. आणि इथून झालेले हो काही गोंधळ मजा मस्ती करत हसत आनंदात माऊलीच्या दर्शनासाठी आम्ही सर्वजण जात असतो. या ठिकाणी शिंदेसाहेब नाहीत, काही फॅमिली काही प्रॉब्लेम असल्यामुळे दवाखान्याचा बापू आहेत, अंकल आहेत, शरद सर्व आता यावर्षी नियोजन करते आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने सर्वजण टीम आमची या ठिकाणी अतिशय आनंदामध्ये. नवीन काही माणसं यावर्षी निघालेली आहेत, काही जुने माणसं कमी झालेले आहेत. तर अशा पद्धतीने सर्वजण बाबा वाट लावायला आले आमचे सर्व मित्र परिवार या ठिकाणी आतुबी आलाय. अशा पद्धतीने सर्वजण अतिशय आनंदामध्ये इथून जाणार आहोत. आणि कसं काय नक्की सांगणार आहोत का इकडे आमचं बाळू बी आले वाट लावा, संभाजी माळे आल्यात, महादेव आल्या, सर्वजण या ठिकाणी आम्हाला इथून वाट लावण्यासाठी आलेले आहेत. आणि आम्हाला नेला बी सर्वजण येतात ही बी मोठी गोष्ट आहे. तर अशा पद्धतीने आपण चालू वगैरे चालल्या काय जण राहिले आहेत मित्रांनो. तर नक्कीच एक वेळेस तुम्ही ही या ठिकाणी वारीला जाऊन त्याचा जो आनंदाचा क्षण सोहळा आहे एक दिवस अवश्य तुम्ही पाहावं ही नंबर विनंती आहे मित्रांनो. तर इथून लांब जणांवर निघणारी गाडी आता निघते जाताना त्यांचं नियोजन पंढरपुरामध्ये पांडुरंगाचं मुखदर्शन करून तिथून पुढील आळंदीसाठी आहे. आळंदीमध्ये 2 ते 3 दिवस मुक्काम केल्याच्या नंतर तिथून मावळीसोबत यांचं प्रस्थान होणार आहे पंढरपूरच्या दिशेने. चला मित्रांनो, तर इथून लांब जण करा, आपले सर्वजण जात आहेत, तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा. आणि छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चला राम राम, रामकृष्ण आहे.